पवन चक्कीला जे ब्लेड असतात ते ब्लेड हे हवेच्या ताकदीने फिरतात आणि त्याला जे जनरेटर जोडलेलं असतं ते जनरेटर मार्फत वीज तयार होते आणि ती वापरली जाते. बरं, धातूमध्ये ज्या ज्या घटकांमध्ये फ्री इलेक्ट्रॉन असतात असे सर्व पदार्थ हे विद्युत प्रवाहाचे सुवाहक असतात. त्यामध्ये पाणी आलं, धातू आलं. अधातूमध्ये फ्री इलेक्ट्रॉन नसतात म्हणून त्यामुळे विद्युत प्रवाह हे वाहत नाही. जसं लाकूड आहे, पेपर आहे, काच आहे, हे अधातू आहे, त्याच्यामुळे विद्युत प्रवाह आपल्याला शाबसरीचा विद्युत प्रवाह वाहत नाही. बरं, कोणती उपकरणे पुनर्प्रभावित करता येतात? आता सगळ्याच प्रकारची विद्युत उपकरणे आपल्याला रिपेअर करता येतात. पुनर्प्रभावित म्हणजे रिपेअर करता येतात. कोणत्याही प्रकारचे विद्युत उपकरण असेल तर जसं आपण ते वापरत जाऊ तसं त्याच्यामध्ये काय ना काहीतरी दोष होणारच आहे आणि मग ते आपण ते काय करतो, रिपेअर करतो. ग्राफाइट हा अधातू जरी असला तरी त्यामध्ये त्याचा ब्रश स्वरूपामध्ये उपयोग केला जातो. ग्राफाइट हा धातू फक्त ब्रश बनवण्यासाठी, ब्रश म्हणजे मोटरची ब्रश, आणि त्यातून विद्युत प्रवाह वाहतो. त्याच्यामध्ये कॉपर मिक्स केलेला असतो. विद्युत प्रवाह कशापासून सप्लाय होऊ शकतो? विद्युत प्रवाह सर्व प्रकारचे धातू या पाणी असे काही जे पदार्थ आहेत त्यामुळे विद्युत प्रवाह हा प्रवाहित होऊ शकतो. धातू सदृश्यातून विद्युत प्रवाह वाहतो. धातू सदृश्यातून विद्युत प्रवाह वाहतो. धातू सदृश्य म्हणजे धातू सारखे पदार्थ, धातू सारखे पदार्थ धातूमधून विद्युत प्रवाह वाहत नाही, धातूमधून विद्युत प्रवाह वाहतो. आता इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर आधारित प्रश्न विचारा. फ्रीज, मिक्सर, बल्ब, तुमच्या घरामधल्या इलेक्ट्रॉनिक घरामधल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू. बरोबर. ती वाफ असते ना? हा, त्या फ्रीजचा जो भाग आहे फ्रीजरचा तो खूप चिल्ड असतो, तिथं बर्फ तयार होतो. आणि ज्यावेळेस पावसाळ्याचा दिवस असतो किंवा बाहेर ज्यावेळेस ह्युमिडिटी असते, आर्द्रता असते, त्या आर्द्रतेमुळे तो जो कंडेन्सरचा भाग आहे तिथं खूप प्रमाणामध्ये बर्फ साचतो आणि तो बर्फ साचल्यानंतर ज्यावेळेस आपण दरवाजे उघडतो तो वाफेच्या स्वरूपामध्ये बाहेर येतो. हिटरमुळे पाणी कशा प्रकारचं? हिटरमध्ये हिटिंग एलिमेंट असतं.